मी सौ शरयू मच्छिंद्रनाथ शेंडगे, शरयू शेंडगे या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सादर करीत आहे दाव या कथासंग्रहामधील दुसरी कथा, दौलू तात्या. काय दौलू तात्या, लवकर उन्हात बसलायस गा? कट्ट्यावर बसलेल्या पोरांनी दौलू तात्याची कळ काढली. वय, जरा गोरा व्हावा म्हणतोय तुमच्यासारखा. अगा तात्या, उन्हात बसल्यावर कुणी गोरं होत नाही, माणूस काळ पडतय तुझ्यासारखं. आज्यानं डिवचलं. पर चांबड चकाकते नव. तरी म्हटलं ह्यो एवढा उजेड कशाचा पडलाय? संजयानं खिजवलं. तसं समधी पोरं हसायला लागली. अरे जावाले का हो, काम ना धाम, शाळेच्या नावावर उकिरड फुकतासा आणि मला चिडवत बसतासा. माझा नाद करशिला तर बाद होशिला. मला नावं ठेवणाऱ्यांचं कवा चांगलं झालं नाही. दौलू तात्यानं जवळ पडल्यालं उसाचं चिपाड घेतलं आणि पोरांच्या मागं लागला. पोरं खो खो हसत पुढच्या गल्लीच्या कट्ट्याकडे पळ सुटली. पुढे अर्धा तास दौलू तात्या एकसारखा बडबडत राहिला. शाळेला जातात आणि काय धन लावतात कुणास ठाऊक, जरा बी सुधारणा नाही. एकेकाचं मानपतूर कॅस, जो तो बच्चन व्हाया बघतोय. अरे आमच्या वाणी का जगशिला र? दौलू तात्याचा तोंडाचा पट्टा चालूच राहिला. त्याला एक गोष्ट विचारली की त्यावर 10 गोष्टी सांगायचा. दौलू तात्या गावात प्रसिद्ध. समजा गाव त्याला दौलू तात्या म्हणून हाक मारायचं. काळा कुट्टगडी, जवळजवळ 6 फूट उंच, कुळवाच्या दांड्यासारखं लांब बारीक काळ कुळकुळीत पाय, लांबडीच्या लांबडी बोट, लांब लचक कामटासारखं हात, पांढऱ्या पिळदार मिशा, अंगात स्वच्छ 3 बटनाचा पांढरा खड पायापतूर गेलेला सदरा, दुटांगी धोतर आणि डोसक्यावर लाल भडक पटका. दौलू तात्या हसायला लागला की पांढरं खड दात उठून दिसायचं. दिसायला काळाच असला तरी स्वच्छतेची भारी आवड. आंघोळीला 2 बारड्या कडक पाणी लागायचं. रोज न चुकता काळ्या दगडाच्या चिपनं हात पाय घासत बसायचा. बायकोनं धुतलेली कापडं त्याच्या मनाला यायची नाहीत. आपली कापडं आपण धुवायचा. एक दिस आड अंगण शेणानं सारून घ्यायचा. ते वाळ पातूर लांबडी काठी घेऊन बसायचा. दौलू तात्या दारात बसला की त्या बाजूला पोरं कधीच फिरकायची नाहीत आणि त्यातनं आलीच की शेलक्या भाषेत त्यांची इदरणी करायचा. त्याचं बायकोवर म्हणजे सोनावर जीवापाड प्रेम. लगीन झाल्यास त्यानं तिला कधी दुखवलं नाही आणि सोना बी आयुष्यभर तेच ऐकत राहिली. पोटाला मुलबाळ नव्हतं. दोघंच एकमेकांचा आधार. दौलू तात्या बाहेर कुठे गेला की त्याच्या वाटेलाच सोनाचं डोळं लागलेलं असायचं. दौलू तात्या आठवडी बाजारात जनावरांच्या दलालीचं काम इमानानं करायचा. आठवड्यातनं 2दा त्याला मटण लागायचं. मंगळवारचा मुरगुडचा आणि शुक्रवारचा सरवड्याचा बाजार तो कधी चुकवायचा नाही. बाजारातनं सकाळी मटण आणल्यावर सोनाला गाडग्यात शिजवायला सांगायचा. दौलू तात्याला एक खोड होती. दारावरने एखादी बाई चालली की आदरून काहीतरी बोलायचा. एकदा मारुती पाटलाची नवी सून डोसक्यावर बुट्टी घेऊन वड्यावरच्या शेताकडे जात होती. ती जवळ आल्यावर तिला ऐकू येईल असं तात्या म्हणाला. काय ध्यान तरी दिसतंय बघ. मारुती पाटलाच्या सुनेनं डोसक्यावरची बुट्टी तिथंच टाकली आणि रडत रडत घराकडे गेली. थोड्या वेळानं तिच्या नवऱ्याला म्हणजे हनम्याला घेऊन ती परत आली. हनम्या तरा तरा पाय आपटतच आला आणि म्हणाला, अगा ए दौलू तात्या, तुला माणसं बिनसं काय ओळखतात का नाही? बाई बघून टोमना मारतोस वय? अरे निम्मी लाकडे गेली की तुझी नदीवर.
फडाफडा हनम्या बोलतच राहिला. तर समधी गल्ली मजा बघायला गोळा झाली होती. तसा दौलू तात्याला बिच्चे उचडला. ए हनम्या, जरा तोंड सांभाळून बोल. तुला बारकं थोरलं कळतंय का नाही र? माझ्या लाकडाची तुला लई काळजी र. तुला का देव आतराळी नेणार आहे? झटक्यात हनम्याचा पारा उतरला. पर माझ्या बायकोला ध्यान का म्हणालास? हनम्यानं जरा नरमायतच विचारलं. हनम्या सरळ मुद्द्यावर आल्याला बघून दौलू तात्या समजावत म्हणाला. अरे हनम्या, खुळाच आहेस बघ. तुझी बायको जरा किवडीच दिसत्या. अरे शान्या, मी तिला काय द्याय चाललीस असं विचारलं. ध्यान बिन असं काय म्हटलं तर किड पडतील की माझ्या तोंडात. बरं असू दे असू दे असं म्हणत हनम्या आपल्या बायकोला शेताकडे घेऊन गेला आणि दौलू तात्यानं मिशीला पीळ देत जमावाकडे नजर टाकली. समोरच्याला कसं गप्प बसवायचं हे दौलू तात्याला चांगलंच माहित होतं. सरवड्यातली एक भाभी दर बुधवारी चिरमुरं फुटानं खारं शेंगदाणं गावात इकायला यायची. ती यायच्या वक्ताला दौलू तात्या रस्त्याच्या पलीकडं टाकलेल्या मोठ्या नळावर बसलेला असायचा. दौलू तात्याच्या वारगीची ती भाभी, पर एका डोळ्यानं आंधळी होती. गावात कुणीच चिरमुरं फुटाने घेतले नाही तरी दौलू तात्या तिचं हमखास गिराईक होतं. तो पहिल्यांदा तिच्यासोबत बोलत बसायचा, जणू गळ टाकल्यागत. विनोदानं काय बाय बोलून तिला हसवायचा आणि मासा गळाला लागतोय याचं समाधान त्याला व्हायचं. बरं दौलू तात्या, जातो आता. तुला काय पाहिजे होतं यातलं? मला चिरमुरं पाहिजे होतं, पर तुला द्यायला सुट्ट पैसे नाहीत माझ्याजवळ. अगं असा का दौलू तात्या? असं लोकांनी का वागतो यास? घे की चिरमुरं, पुढच्या वक्ताला पैसे दे. पैसे का पळून जातात वय? मग दौलू तात्या 3-4 रुपयाचं चिरमुरं फुटानं घ्यायचा. असं 3-4 महिने निघून गेलं. दौलू तात्या तिच्याकडचं कधी चिरमुरं कधी शेंगदाणं घ्यायचा आणि गोड बोलून वेळ मारून न्यायचा. पैशाचं नाव काढलं की सुट्ट नाहीत असं सांगून दिवस ढकलायचा. आता दौलू तात्या ती यायच्या वक्ताला घरातच दार झाकून बसायचा. ती दारावर थाप मारून दौलू तात्या हाय काय असं विचारायची आणि दौलू तात्या सोनाचा आवाज काढून नाही जी असं उत्तर द्यायचा. एक दिवस तिनं बी डाव केला. नेहमीच्या वेळेच्या आधीच ती आली. त्या वक्ताला दौलू तात्या दारातच बसला होता. अगा ए दौलू तात्या, माझे पैसे दे की. ए भावे, असं निर्वाशासारखं का ग बाई माझ्याकडे पैसे मागतीस? तूच उधार घेऊन माझं चिरमुरं फुटानं खाल्लंस ना मग, तेच गा पैसे. दोघांचा वाद सुरू झाला. तसं लोक गोळा झाले. काय ग भावे, या दौल्यानं तुझं उधार खाल्लं? या उभ्या गावाला विचार. ह्यो दौल्या अजून बी राणी छाप रुपया खरचतोय. अगा या नळावर बसून उधार खात होतास की. अग मग या नळालाच विचार की, मला काय विचारतीस? भाभी गप्पच झाली आणि दौलू तात्या मिशीला पीळ देत हसत हसत घरात गेला. एकदा दौलू तात्या शेजारच्या गावात खळ मागायला गेला. दिवसभर खळ गोळा केलं आणि ते वज्ज घेऊन एसटी स्टँडवर आला. त्या आडवणी गावाला दिवसाच्या 2च गाड्या, एक सकाळी आणि एक संध्याकाळची. डोसक्यावर भाताचं वज्ज घेऊन दौलू तात्या मुक्कामाच्या गाडीसाठी थांबला. शेवटचीच गाडी असल्यानं गर्दी झालेली. तशा गर्दीतच दौलू तात्या जागा करून उभारला. गाडी आली. समधी लोक गाडीत भराभर चढायला लागली. शेवटी वज्जाचा आणि वयाचा ताळमेळ घालत दौलू तात्या गाडीत चढला. डोसक्यावरचं वज्ज कंडक्टर शेजारीच ठेवलं. जसं जसं रस्त्यात खड्डं लागायचं तसं तसं एसटी हिंदकळायची. खड्डा आला की ड्रायव्हर ब्रेक मारायचा आणि उभं राहिलेली माणसं एकमेकावर आदळायची. दौलू तात्या चिडायचा. त्यातनच कोण बसायला जागा देते का ते बघायचा.
गाडी पुढच्या स्टॉपवर थांबली. तेवढ्यात अंगात पांढरा सदरा आणि काळा कोट, पांढरं धोतर आणि करकरीत कोल्हापुरी पायतान घालून कुणीतरी गाडीत चढलं. आजूबाजूची माणसं सरकली. कंडक्टरनं स्वतः उठून त्याला बसायला जागा दिली. ही गोष्ट दौलू तात्याला खटकली. तो कंडक्टरवर खेकसला. अरे इथं मी कवापासून उभारलोय, तुझ्या डोळ्याला ह्यो 6 फूट गडी दिसला नाही आणि ह्यो आल्या आल्या त्याला बसायला जागा दिलीस? सरकारचा जावई आहे काय तो, काय पंतप्रधान का त्यानं कोट अंगावर चढवलाय म्हणून? अरे असलं 101 कोट माझ्या खुट्टीला आहेत. दौलू पंत म्हणतात मला. दौलू तात्यानं मिशीला पीळ देत कंडक्टरकडे बघितलं. शेजारीच बसलेल्या एका पोरानं आपण उभं राहून आजोबा इथं बसा असं म्हणत जागा दिली आणि नको नको बाळा असू दे असू दे असं म्हणत दौलू तात्यानं त्या जागेवर आपलं बूट टेकवलं. गाव आलं. कंडक्टरनं बेल मारली तसा दौलू तात्या आपल्या जागेवरनं उठला. कंडक्टरकडं आणि त्या माणसांकडं बघून मोठ्यानं खाकरला आणि कंडक्टरच्या खांद्याला धक्का मारूनच दौलू तात्या खाली उतरला. दर मंगळवारी दौलू तात्या मुरगुडच्या बाजारात दलाली करायला जायचा. तशी बाजारात त्याची जरब होती. बैल म्हशी घेणाऱ्याला समाधान मिळेल असाच व्यवहार करण्यात त्याची खासियत होती. त्यामुळे आसपासचे शेतकरी दौलू तात्याची वाटच बघत बसायचे. पान खाऊन लालभडक चोच करून दौलू तात्या बाजारात यायचा आणि शेतकऱ्यांचा घोळका त्याच्या भोवती जमायचा. एखाद्या जनावर त्यानं नोट मारली की ते मोडायचं धाडस कुणाच्यात नसायचं. असं अनेक व्यवहार करून भरभक्कम कमाई करायचा. त्यातनंच माळवं आणि इतर धान्य आणि 1-1.5 किलो मटण घेऊन रातचं उशिरा घराकडे परतायचा. सोना त्याची वाटच बघत बसलेली असायची. त्या दिवशी मंगळवारी मुरगुडच्या बाजारात दौलू तात्याला बराच उशीर झाला. समध्या गाड्या गेल्या होत्या. शेवटची 10ची गाडी अजून यायची होती. 2 तास अवकाश होता. दौलू तात्याच्या ओळखीची समधी माणसं आपल्या गावाला गेली होती. आता वकूत कसा घालवायचा? तात्या बुचकळ्यात पडला. ताटकळत बसण्यापरीस 100 मिली मारून आल्याला बरं असं म्हणत त्याची पावलं झपाझप देशी दारूच्या दुकानाकडे वळली. एक बाटली तिथंच घशात रिकामी केली. दुसरी बरोबर घेऊन डेपो पत्र आला. तेवढ्यात गाडी आली. तोबा गर्दी. उभं राहायला जागा नाही. बाटली, मटणाची पिशवी, धान्य आणि माळव्याची पिशवी घेऊन भेलकांडतच दौलू तात्या कसा बसा गाडीत चढला. एखाद्या खुरड्यात 20-25 कोंबड्या कोंबाव्यात अशी गाडी खच्चून भरलेली. हलायला वाव नाही. गर्दीतनं वाट काढत तिकीट करत कंडक्टर दौलू तात्याजवळ आला. तेवढ्यात त्याचा पाय दौलू तात्याच्या पायावर पडला. दौलू तात्या जोरात ओरडला, अगं आई ग. ए कंडक्टरा, तुझ्या डोळ्याच्या काय खोबण्या झाल्यात काय र? गाडीतली समधी चिडीप झाली. पाय चांगलाच दुखाला होता. पायाची कळ मस्तकात शिरली होती. माफ करा आजोबा, गर्दीत तुमचा पाय दिसला नाही, कंडक्टर अजिजीने म्हणाला. दौलू तात्याची लाल बुंद नजर कंडक्टरच्या डोळ्यात आरपार घुसली होती. त्यावर आता दौलू तात्या काय म्हणतोय यासाठी समध्याने आपलं कान टवकारलं. पर दौलू तात्या काय बी बोलला नाही. बर आजोबा, तिकीट घ्या तिकीट. अरे कसलं तिकीट देतोस? आमदारकीचं की खासदारकीचं? अजून बी दौलू तात्याचा पारा उतरला नव्हता. अहो आजोबा, एसटीचं तिकीट घ्या, कंडक्टर जरा नरमानेच म्हणाला. तुझ्या बादची आहे का ही एसटी? त्या दौल्याकडे पैसे मागतोस? दौलू पंत म्हणतात मला.
चांगलाच इंगा दाखवीन तुला. गाडीचा ड्रायव्हर आदनं मधनं मागं बघायचा. आता पातून नरमाईनं बोलत्याला कंडक्टर सुधीक तावातावानं बोलायला लागला. दिवसभर नोकरी करून तो सुधीक वैतागला होता. सरकारची आहे ही एसटी. मग सरकारची येऊ दे की तिकीट काढायला. तो काळा आहे का गोरा हे बी मला बघायचं आहे. वाद चांगलाच पेटला. कोण कोणाला ऐकत नव्हतं. मधी कोण पडत नव्हतं. एसटीतली बरीच जण दौलू तात्याच्या ओळखीची होती. परंतु दौलू तात्या पुढं कुणाचं काय चालत नव्हतं. दौलू तात्याचा मेंदू पाक उसळला होता. पोटातली दारू आपलं काम करत होती. दौलू तात्या तोंडाला येईल तसं वरळत होता. लेकाचं नोकरी लागली की छत्रपती होत्यात. समोरचा माणूस दिसत नाही त्यांच्या डोळ्याला. सरकारनं झापडं लावून काम करायला सांगितले काय. गाडी आदमापुरात आली. कंडक्टर बी बेरके होता. त्यानं दौलू तात्यावर डाव करायचं ठरवलं. ड्रायव्हरनं डोळा मारला. पुढं बसलेल्या आदमापुरातल्या माणसासनी खाली उतरायला वाव नव्हता. तसं कंडक्टरनं दारात उभं राहिलेल्या समद्यासनी खाली उतरायला लावलं. त्यात दौलू तात्या बी होता. मटणाची पिशवी दारूची बाटली घेऊन तोल सावरत तो खाली उतरला. माणसं उतरली. आधी दारातली उतरलेली माणसं परत गाडीत चढली. भेलकाण त्या दौलू तात्याला गाडीत चढायला जमलं नाही. तो खालीच राहिला. कंडक्टरनं दार ओढून घेतलं आणि बेल मारली. गाडीतली माणसं खो खो हसायला लागली. दौलू तात्या धावत्या एसटीला दगड मारायला लागला. रात्रीचं 10:30-11 वाजला असतील. पौशातली थंडी अंगात हुडहुडी भरत होती. काळ्या कुट्ट अंधारानं आपला ताबा घेतला होता. डोळ्यात बोट घातलं तरी समोरचं काय दिसत नव्हतं. दौलू तात्यानं आपली पिशवी चाचपली. पिशवीतनं बाटली काढली आणि घशात रिकामी केली. थंडीतनं कुडकुडतच गावचा रस्ता धरला. रस्त्याला कुणीच नव्हतं. दौलू तात्या 4 पावलं कसं तर चालायचा आणि धाड दिशी रस्त्यात पडायचा. त्यातनच उठायचा. धडपडत चालायचा. मधनच एखादी गाडी टेम्पो यायचा. त्याच्या लाईटच्या उजेडात भराभरा चालायला बघायचा आणि परत धाड दिशी पडायचा. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यासने हात करायचा, पण उपयोग व्हायचा नाही. दौलू तात्या चिडायचा. एक इरसाल शिवी हसडायचा. कसा बसा तो मुधा तिट्याच्या परिसरात आला. तिथल्या हॉटेला मागची कुत्र्यांची झुंड जोराजोरात भुंकायला लागली. तात्या हाताला मिळेल तो दगड घ्यायचा आणि त्यांच्यावर भिरकवायचा. कुत्री कुई कुई करत मागत जायची. परत जोरात भुकायची. ऐन थंडीत दौलू तात्या घाम्याघूम झाला. उंदरवाडी पातूर कुत्र्याने दौलू तात्याची पाठ सोडली नाही. तेवढ्यात राधानगरीकडनं एक ट्रक आला. त्याच्या लाईटीनं दौलू तात्याचं डोळं दिपलं. पुढचं काय दिसलं नाही. ट्रक चुकवायला गेला आणि रस्त्याच्या कडेला नंबराच्या दगडावर जाऊन आपटला. हातातली पिशवी एका बाजूला फेकली. दगडाचं टोक त्याच्या कपाळात घुसलं. दौलू तात्या रक्तबंबाळ झाला. इकडं घरातल्या कोपऱ्यात पालचूक चुकली. सोन्याच्या काळजाचा ठोका चुकला. चुलीतलं अर्धवट जळालेलं लाकूड तिने भिंतीवर भिरकावलं. आता पातूर धीर धरून बसलेल्या सोन्याचा धीर सुटला. ती मोठमोठ्याने रडायला लागली. टिटव्या वरडायला लागल्या होत्या. रिकामं घर सोनाला खायला उठलं. मनात नाही नाही ते विचार येत होतं. शेजारच्या बायना म्हातारीचा तिला आधार वाटू लागला. पळतच तिनं बायना म्हातारीचं घर गाठलं. नुकताच बायनाकाचा डोळा लागला होता. सोनानं दारावर थाप मारली. बायनाका बायनाका, भीमा जरा दार उघड र. बाहेरच्या सोप्यातच बाजल्यावर झोपलेल्या बायनानं डोळं खाडदिशी उघडलं. कोण हाय?
बायना का, मी सोना आहे जी, सोना, दार उघडा लवकर. घाबऱ्या घोबऱ्यात सोनाचं पाय लटपटत होतं. बायना का हातरुणावर उठून बसली. मधल्या सोप्यात झोपलेल्या भीमाला तिनं हाय दिली. भीम्या, हे भीम्या, अरे बाहेर सोना आल्या बघ, जरा दार उघड. बायनाच्या खडखडीत आवाजानं भीमाला जाग आली. उशाजवळच्या कंदिलाची वात मोठी केली आणि दारामागचा कोंडा सरकवला. कोण हाय, सोना काकू? इतक्या रात्रीचं काय काम काढलंस? अरे भीमा, तुझ्या तात्या अजून सुधीक आला नाही र. आता पत्र यायला पाहिजे होता. कुत्री बी रडायला लागल्यात. लय भ्या वाटायला लागले बघ. काकू, तू अगोदर आत ये बघू. भिऊ नगस. सोना आत आली. सोना, अगं दौलू येईल इतक्यात, धीर सोडू नकोस. बायनानं धीर दिला. अगं तात्या मुरगुडच्या पाहुणाकडे राहायला असेल, येईल उद्या सकाळच्याला. भिऊ नकोस काकू तू. भीमा समजुतीच्या सुरात म्हणाला. भीमा, तू असं कर, दौलू तात्याच्या दाराला कडी लावून ये जा. सोना झोपल माझ्याजवळ. भीमा कंदील घेऊन कडी लावायला गेला. तेवढ्यात गावात कुणीतरी बोंब ठोकली. गावात रडारड सुरू झाली. सोना बायना दोघी पळतच घराबाहेर आल्या. बायना भीमाला म्हणाली, भीमा, गावात रडारड सुरू झाल्या र, काय झालं असल? वाईस दूम काढून ये जा की. अगाये, मगाशी डेअरीत दूध घालायला गेलो होतो तेव्हा गुरुवाच्या हरवाला जास्त झालं होतं. डॉक्टर आला होता, तोच गचकला असेल बघ. काय दिस तरी आल्यात, कवा काय होईल हे कुणाला सुधीक ठावं नाही. सोना रडायला लागली. बायना तिला समजवत होती. भीमानं दोघींनी घरात जायला सांगितलं. बायनाच्या शेजारीच सोना लवणली. खरं तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. नाना तऱ्हाच्या विचारानं तिचं डोसकं पोकरलं होतं. दौलू तात्याचं अंग रक्तानं माखलं होतं. सदरा धोतर रक्तानं भिजून चिप्प झालं होतं. पाय वडतच सरवड्या पातूर दौलू तात्या कसा बसा आला. तेवढ्यात पुढं भरकन एक टेम्पो अचानक मागणं आला. त्यातनच एक माणूस उतरला आणि रस्त्याच्या कडेला तळमळत पडलेल्या दौलू तात्यावर बॅटरीचा उजेड पडला. त्यानं आपल्या जोडीदाराला हाक मारली. अरे दाद्या, खाली उतर. अरे हेला लय लागले रे, कुठल्या तरी दवाखान्यात नेऊन दवापाणी करूया चल. अरे खोळायस का छानायचं राजा तू? आता रात्रीचा 1:30 वाजलाय. या वक्ताला कुठला दवाखाना उघडा असतो या? अरे तू दारू पिऊन पडलाय, नसती ब्यात कशाला अंगाला लावून घेतोस? चल ये, संकेश्वर गाठायचा आहे अजून आपल्याला. दादानं टेम्पोतनच आवाज दिला. दौलू तात्याला हे सगळं बोलणं नीट ऐकू येत नव्हतं, पर तो काय समजायचं ते समजला. थंडी मी म्हणत होती. थंडीत दौलू तात्याचं अंग थरथरत होतं. दात एकमेकावर आपटत होतं. रस्त्याच्या कडेला कुठला तरी जाळ करावा तर काडीपिटी बी नव्हती. आता पातून निम्मी अर्धी झालेली पिशवी काकला अडकवली आणि तसंच भेलकांडतच आपली पावलं गावच्या दिशेनं टाकली. आता दौलू तात्या गावच्या इशीवर आला होता. इशीतल्या वडाखाली गुरवाचा हरबा जळत होता. दौलू तात्याला ती ऊब आपलीशी वाटली. कंडक्टर, टेम्पोवाला यांनी दौलू तात्याला आपलंच केलं नव्हतं. हरवाच्या धगीला दौलू तात्या बसला. पावलं जड झाली होती. ऊब लागल तसं डोळ्याच्या झडपा मिटायला लागल्या. आपला तोल त्याला सावरता सावरना. दौलू तात्यानं काकला लावलेली पिशवी टाकली, तिचं उसं केलं आणि निजला तो कायमचाच.